आपलं महाराष्ट्रात या मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. याचं एकमेव कारण अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळं आज महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये फार मोठी चुरस निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंगेश साबळे उपस्थित आहेत. साबळे साहेब, आपण गावच्या सरपंच पदापासून आपली राजकीय सुरुवात केली. आपल्याला या लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहावं असं कसं वाटलं? कारण आपल्या समोर मोठमोठे प्रस्थापित पक्ष, पैशावाले पक्ष आहेत आणि आपल्याला मतदार खरोखर चॉईस करतील का? काय वाटतं तर आपल्याला ही निवडणूक आपल्याला सोपी जाईल? काय आहे, आता ह्या निवडणुकीमध्ये जनतेसाठी काम करणारा, जनतेसाठी रस्त्यावर येणारा, तरुणांच्या भावनेचा, तरुणांचा प्रश्नांचा आकांत करणारा कोणीही नाही, हे मी बघितलं. एकीकडे 70 वर्षाचा उमेदवार आहे, एकीकडं 60 वर्षाचा उमेदवार आहे आणि हे दोन्ही उमेदवार, एक 25 वर्षाला घराच्या बाहेर पडते आणि एक दुसरा उमेदवार 2009ला या ठिकाणी इलेक्शन जालना जिल्ह्यामध्ये ते लढले, तर आता 2024 आहे, 15 वर्षानंतर घराच्या बाहेर पडतात. मी बघितलं त्यांच्यापेक्षा तर आपण चांगलं काम करू शकतो. आपलं शिक्षण चांगलं आहे, आपली तयारी आहे जनतेसाठी लढण्याची, मरण्याची, अर्ध्या रात्री रस्त्यावर उतरण्याची. मग यांच्यापेक्षा आपण तर बेस्ट पर्याय आहोत ना. आणि ह्या 70 वर्षाच्या, 60 वर्षाच्या उमेदवाराला 25 वर्षाच्या, 18 वर्षाच्या, 30 वर्षाच्या तरुणांच्या भावना काय कळणार आहेत? ही गोष्ट लक्षात घेऊन मी ठरवलं, की आपण या दोघांना एक चांगला पर्याय म्हणून जनतेसमोर जाऊ शकतो. आपण जनतेसमोर एक नवतरुण म्हणून पर्याय जाऊ शकतो असं नवतरुणांना सुद्धा वाटायला लागले. परंतु साबळे सर, आपल्यावर एक आरोप होतोय की आपल्याला भारतीय जनता पक्षाने उभं केलेलं आहे केवळ कल्याण काळे यांचा पराभव करण्यासाठी. याकडे आपण कसं बघता? या दोघातल्या एकाही पार्टीच्या उमेदवारानं सांगावं, की मी मंगेश साबळेला उभं केलंय, मी थांबून जातो. सांगावं त्यांनी, दोघांनीही सांगावं कोणी उभं केलंय. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे ना. कशाला झाकून ठेवलंय? आणि कोणीही उभं केलेलं नाही. यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. हे प्रस्थापित नेते, आमदार खासदारांचे पोरं, आमदार खासदारांचे लेकरं यांनी शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन एवढी संपत्ती कमवली आणि सांगतात, की आम्ही खानदानी श्रीमंत आहोत आणि या पैशावर हे जनतेला विकत घेऊ पाहता. यांना असं वाटतं, की जनता पैसे घेऊन या ठिकाणी मतदान करेल. हे आता तुम्ही विसरून जा. तुम्ही 25 वर्ष जनतेच्या टाळूवरचं लोणी खाऊन जी संपत्ती कमवली आहे, त्या संपत्ती जनतेला देऊन तुम्ही आता निवडून येऊ शकत नाही. आणि दुसरीकडे तुम्ही 15-15 वर्ष गायब होऊन जनतेमध्ये जाऊन पुन्हा निवडून येऊ शकत नाही. शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेलं नेतृत्व आता शेतकऱ्यांना भेटलेलं आहे. म्हणून जनता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनताच या निवडणुकीवर विजय मिळवणार आहे. आपलं काय विजन आहे की आपण या मतदारसंघामध्ये विजयी झाल्यानंतर आपलं काय विजन आहे की आपण या मतदारसंघाला काय देणार आहोत? मला दुःख वाटतं, की ज्यांना 25 वर्ष या ठिकाणी जनतेने सत्तेत बसवलं, त्यांनी आरोग्याचा प्रश्न बघितला नाही. त्यांनी शिक्षणाचा प्रश्न बघितला नाही. आज गावातल्या रस्त्याचा प्रश्न बघितला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही. दुधाच्या गाईच्या भावाचा प्रश्न बघितला नाही. असा एकही शेतकऱ्याचा प्रश्न नाही, की या माणसानं त्या लोकसभेमध्ये मांडला. आणि हे सगळे प्रश्न, खरं तर हे प्रश्न 70 वर्षापासून प्रलंबित आहे. आतापर्यंत सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते. पण मुख्यतः शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था मजबूत असायला हवी, हेच आमचं विजन आहे. त्यानंतर समाजाचे प्रश्न आहे, 18 पगड जातींचे प्रश्न आहे, दीन, दलित, गोरगरीब, कष्टकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न, बरेचसे प्रश्न याच्यावर काम करण्याची अजून गरज आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मोठा सहभाग नोंदवला की मराठा तरुणांना नोकऱ्या मिळत नाही, नोकऱ्या मिळायला पाहिजे, आरक्षण मिळायला पाहिजेत. आपण चांगली आंदोलन केली आणि त्या आंदोलनाचं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगेश साबळे हे नाव आणि त्याचे पडसाद उमटले. परंतु काल परवा मनोज जरांगे पाटील यांनी एक स्टेटमेंट केलं तुमच्या संदर्भात. त्यांनी नाव घेतलं नाही, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत आपलं मत काय ते एक सुद्धा मराठा योद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा एक नवतरुण आणि चांगले मराठा योद्धा म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. काय वाटतं आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या स्टेटमेंट? हे बघा दादा, आमच्यासाठी समाजासाठी दैवत आहे. त्यांनी समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी या ठिकाणी करून घेतलेली आहे.
आणि म्हणून दादाची आणि आमची कुठंच बरोबरी होऊ शकत नाही. दादांनी जो निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे. समाजाला राजकारणापासून दूर ठेवून समाजाच्या अगोदर मागण्या पूर्ण करणं हे दादांचा हेतू आहे आणि तो मान्य आहे, आम्हाला सर्वांना मान्य आहे. परंतु या लोकशाहीमध्ये ज्यांनी आपल्या डोक्यामध्ये लाठ्या-काठ्या मारल्या, त्यांच्या डोक्यात आपण लाठ्या-काठ्या मारू शकत नाही. त्यांना जाब, त्यांना न्याय आपण हा या न्यायव्यवस्थेत जाऊनच विचारू शकतो. त्या लोकसभेतच विचारू शकतो आणि यांचं बिल्ड आपण तिथं जाऊन फोडू शकतो. म्हणून ही निवडणूक लढणं अत्यंत गरजेचं आहे. तसं बघितलं तर मी विद्रोही स्वभावाचा आहे. मी शाहू फुले आंबेडकरांचे विचार वाचलेला माणूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार माझ्या डोक्यात आहे आणि म्हणून ज्या वेळी अन्याय होतो, त्यावेळी विद्रोह या ठिकाणी व्यवस्थेशी आम्ही केलेला आहे. तो कुठलंही आंदोलन असेल, या ठिकाणी आम्ही व्यवस्थेच्या विरोधात केलेलं आहे. ते या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच केलेलं आहे. 13 तारखेला मतदान होत आहे आणि मराठा आणि अदर मतदार आपण मतदारसंघात फिरत असताना आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? बघा तुम्ही समजू शकता, जो माणूस मागच्या पंचवार्षिकला हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आला, तो माणूस आज बायको, पोरं, नातरुंड, पुतरुंड, सासू, सासरे, सुना, पाहुणे, रावळे सगळ्यांना उन्हात कामाला लागतोय आणि फिरायला लावतोय, की या ठिकाणी ही निवडणूक आपल्याला जिंकायची. इकडं काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुली फिरायला लागले, त्यांच्या बायका, पोरं फिरायला लागले, की एवढ्या वेळी माझ्या पप्पाला निवडून द्या. कशासाठी? तर पुन्हा आम्हाला आमच्या लेकरा-बाळांना, आमच्या भावाला खरेदी-विक्रीमध्ये उभं करायचंय. पुन्हा आम्हाला आमच्या पोराला आमदार, खासदार करायचंय. आणि हे दोघं जे माझ्यावर आरोप लावताय, काँग्रेसच्या उमेदवारासोबतचा माझा एक जुना फोटो व्हायरल करताय भाजपवाले, की बघा हे काँग्रेसचं पिल्लू आहे. कारण की भाजपवाल्यांची सटकली आहे, पायाखालची वाळू सरकली आहे. आणि काँग्रेसवाले गिरीश महाजन साहेबांसोबतचा फोटो आहे. ते नोटा उधळल्या होत्या त्या विहिरीच्या संदर्भात ते काहीतरी मंत्री होते त्यावेळी त्यांनी बोललं होतं. हे काँग्रेसवाले व्हायरल. दोघं एकमेकांच्या आरोपावर तेच उत्तर देत आहेत. त्यांनाच कळेना आपण काय करतोय. म्हणून जनतेचा या ठिकाणी उमेदवार आहे. जनतेने ही निवडणूक डोक्यात घेतलेली आहे, हातात घेतलेली आहे. विशेषतः तरुण पोरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि आपला विजय हा निश्चित आहे. प्रस्थापितांना हरवून एक गरीब शेतकऱ्याचं पोरगं त्या लोकसभेमध्ये जाणार आहे. आपला विजय हा साधारण किती मतानं होऊ शकतो? हे मी सांगू शकत नाही कारण जनता जनार्दन आहे. जनतेच्या मनावर आहे की कोणाचा विजय करायचा. विजय आपला होतोय पण आता किती प्रमाणात होतो हे जनता नक्की सांगेल. दानवे साहेब म्हणतात की 4 लाखाने मी लीडवर आहे. जसं काही त्यांनी दावणीलाच जनता बांधून ठेवली आहे. जसं काही ते त्यांच्या पैशाच्या भरोवर चालले की जनतेला मी कधीही विकत घेऊ शकतो. काळे साहेब म्हणतात मी खानदानी श्रीमंत आहे. जसं की तो पैसा ते निवडणुकीमध्ये वापरून निवडून येणार आहे. पण तसं नसतं. लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनंच काम असतं. जनता शेतकरी जनता बोलून दाखवत नाही ते मतदानातून आपल्याला दिसेल. आणि नक्कीच मला विश्वास आहे भरघोस मताने एक शेतकऱ्याचं पोरगं जनताच या ठिकाणी निवडून येणार आहे. पुन्हा मी तोच प्रश्न विचारतो साबळे साहेब, की लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीनंच काम असतं. जनता शेतकरी जनता बोलून दाखवत नाही ते मतदानातून आपल्याला दिसेल. आणि नक्कीच मला विश्वास आहे भरघोस मताने एक शेतकऱ्याचं पोरगं जनताच या ठिकाणी निवडून येणार आहे. पुन्हा मी तोच प्रश्न विचारतो साबळे साहेब, की रावसाहेब दानवे यांनी जो काही केलेला आरोप आहे, की बा तुम्ही काँग्रेसने तुम्हाला सपोर्ट केला आणि काँग्रेस म्हणते की रावसाहेब पाटलांनी सपोर्ट केला, याला तुम्ही कशा प्रकारचे उत्तर देणार आहात? याला उत्तर देण्याची गरजच नाही. सगळे तरुण बांधव हुशार आहे आणि सगळ्यांच्या लक्षात आलंय, की या दोघांच्याही लाईटा आता लागलेल्या आहे. सुरुवातीला हे म्हणायचे, की याने उभं केलंय, त्याने उभं केलंय. मध्यंतरी म्हणले, की पैसे घेतले आणि आता म्हणताय मतदान वाया घालवू नका. 25 वर्ष आमचं मतदान वायाला गेलंय. तुम्ही आमच्या गावात येऊन सुद्धा बघितलं नाही. आमचे रस्त्याचे प्रश्न, विहिरीचे प्रश्न, गाय-गोठ्याचे प्रश्न जे की काम सरपंच करत असतात, ते तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद लेव्हलला थांबवून ठेवलंय. एवढ्या नीच वृत्तीचा तुमचा विचार आहे. आसाममध्ये शेत्या घेतल्या, मोठमोठाले बंगले तुम्ही घेतले, तुमच्या लेकरा-बाळांना मोठं केलं आणि आता शेतकऱ्याच्या लेकराला मोठं होण्याची वेळ आली, शेतकऱ्यांची पोरं व्यवस्थित जाण्याची वेळ आली, तर तुम्ही मॅनेज आहे म्हणून सांगताय. जनता साहेब यांना उत्तर देणार आहे. मी यांना उत्तर देत नाही. जनताच यांना मतदानातून मतदान पेटून उत्तर देणार आहे, की कोणी उभं केलंय आणि जनता दाखवून देणार आहे, की आम्हीच या ठिकाणी जनतेनेच उभं केलंय. हे 4 तारखेला आपल्याला आणि जनतेला सगळ्यांना कळेल. त्यांना कळेल. धन्यवाद. हे होते जालना लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे. जनताच त्यांना 4 जूनला त्यांची जागा दाखवणार आहे. मी जर काँग्रेसकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून एखाद्याने मला
पुरवठा केला असेल तर त्यांनी तो सिद्ध करून द्यावा, असं सुद्धा मंगेश साबळे यांनी भाजपा आणि काँग्रेसला या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. नवतरुणांची एकंदरीत मतदार या मतदारसंघासोबत मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे आणि विजय नक्कीच माझा होणार आहे. राहिला प्रश्न, मनोज जरांगे पाटील हे आमचे मार्गदर्शक आहे, आमचे दादा आहेत. कारण त्यांचा शब्द हा आमच्यासाठी, माझ्यासाठी अंतिम आहे. परंतु या प्रस्थापितांनी 25 वर्ष या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं, परंतु विकास केला नाही, व्हिजन त्यांच्याकडे नाही. आणि मतदारांनी जर मला खरोखर निवडून दिलं, निवडून तर मी येणारच आहे, असा ठाम विश्वास सुद्धा मंगेश साबळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानपंख 24 न्यूजला मुलाखत देताना त्यांनी सर्व या ठिकाणी विषेद केलेले आहे, सांगितलेलं आहे. धन्यवाद.